इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अतिशय सुंदर कार्यक्रम आपण केलेला आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये आजचा गुरुवारचा कार्यक्रम आहे इफ्तार पार्टी वगैरे। मी इफ्तार पार्टी बघितलेली मोठमोठी पोलीस लोकांच्या बरोबर आमचा फरोबाई कधी कधी घेत होता, काल्यात होते, वेगवेगळे मोठ्या गावात होते। पण आज या ठिकाणी विश्वास गायकवाड हे बौद्ध समाज असून अख्ख्या कॉलनीला म्हणजे कॉलनीने गाव आलं म्हणजे जे काय गावात आहे त्यांनी स्वतः पुढे येऊन अन्नदानाचं काम काय चांगलं काम केलेलं आहे। आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व जे मुस्लिम बांधव असतील आमचे या ठिकाणी आले त्याबद्दल आणि तिथे येऊन त्यांनी छोटासा कार्यक्रम गेट टुगेदर कार्यक्रम केला त्याबद्दल मी गायकवाड साहेबांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम संपवायचं जाहीर करतो। या पवार साहेब या पवार या पवार आम्ही निघू मग या ग्रुप फोटो घेऊ ग्रुप फोटो घ्या ग्रुप फोटो ले लो हो गए नको 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 आज मी इथं रमजानच्या 27व्या उपवासानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। कारण का इथं मी हे पाण्याचं जर चालू केलं विश्वास शुद्ध जल त्यावेळेला इथं अशी परिस्थिती होती की कराडवरून म्हणजे 2-2.5 किलोमीटर लांब जाऊन लोक पिण्याचे पाणी आणत होते। तर मी विचार केला की जर इथं मी हे पाणी चालू फिल्टर पाणी दिलं आणि इथील फक्त 10-20 घरं ह्या लोकांनी जर पाणी दिलं लाईट बिल जरी फक्त निघाल माझं तरी चालेल या हिसाबाने मी फिल्टर पाणी चालू केलं आणि इथं पाहिलं तर सर्वच लोक इथं पाणी भरायला आहे। आता 2-2.5 किलोमीटरवरून इथे पाणी घ्यायला लोक येतात, जे कराडला जात होते ते इथं येतात, अजून दूरदूरच्या गावावरून इथं येतात आणि इथली जी लोक आहेत ते खूप सलोख्याने माझ्याशी आहेत। आज इथं 10% अन्य समाज आहे, 90% हे मुस्लिम समाज आहे, तरी सर्व एकोप्याने राहतात। म्हणूनच मी एक इफ्तार पार्टी देण्याचा विचार केला आणि आज 27व्या रमजानच्या उपवासा दिवशी
मी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। तर इथं आमचे तौफिक भाई आहेत आणि इथले सहकारी सर्व आहेत। यांची संस्था आहे, संस्थेचं नाव हजरत खाजा गरीब नवाब ही संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून हे सर्व लोक माझ्या जवळ आले आणि मी जे मनात आयोजन केलं होतं, खरं तर ह्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे। कारण का हे लोकांनी मला जर साथ दिली नसती, मी एकटा काय करू शकलो नसतो। तर ह्या सर्वांनी मला आज साथ दिली आणि हा कार्यक्रम मी यशस्वी केलेला आहे। आणि आज चांगल्या पद्धतीने इथं सर्वांनी येऊन उपवास सोडला आणि उपवास सोडून झाल्यानंतर काही लोकांनी मला की बधाई दिली की खरोखर एक गोठ्यामध्ये नव्हे तर कराड शहरामध्ये प्रथमच अशी पार्टी आम्ही बघतो आणि अशा पार्ट्या इथून पुढे झाल्या पाहिजेत हे मला वाटतं। का तर एकोपा प्रेमाने जर राहायचं असेल तर आपल्याला असं एकत्र जे दुसऱ्यांचे सण आहेत ते आपण साजरे केले पाहिजेत, त्याच्यात सामील झालं पाहिजेत। म्हणून मी रमजानमध्ये कव्वालीचा प्रोग्राम ठेवला होता, पण रमजानमध्ये नको बोललेत काही लोक, म्हणून मी 14 तारखेला रमजान प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दोन्ही मिळून 14 तारखेला कव्वालीचा प्रोग्राम ठेवलेला आहे गोठे दत्त कॉलनीमध्ये। आणि तो प्रोग्राम कौशल शाबरी हे मुंबईवरून कव्वाली येणार आहेत, तो कार्यक्रम साजरा होणार आहे। हाही कार्यक्रम हे सर्व मिळून आम्ही यशस्वी पार पाडू। तर बहुसंख्येने उपस्थित लोक राहतील ह्याची मला खात्री आहे। सर्वांचा शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि सर्व इथं उपस्थित झालेत म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो। नमस्कार, माझं सोहल मुतुली, हजरत खाजा गरीब नवाब संस्था गोटे। तर आज रमजान ईद 27 उपासनिमित्त आपले गोटे गावाचे विश्वास गायकवाड यांनी इफ्तार पार्टीचं नियोजन केले होते। जात न धर्म समवताही करता त्यांनी विश्वास पार्टीचं नियोजन केलं होतं। तर आमच्या हजरत खाजा गरीब नवाब संस्थेमार्फत तौफिक खैरतखान अध्यक्ष, साहिल मुलानी, शाहरुख मुतवल्ली, फारुख शेख यांच्या सर्वांमार्फत मी विश्वास गायकवाड यांचं हार्दिक करतो, महत्त्वपूर्ण स्वागत करतो। नमस्कार, मी तौफिक खैरतखान, हजरत खाजा गरीब नवाब संस्था अध्यक्ष। रमजान निमित्त आणि प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विश्वास जलशुद्ध यांचे चेअरमन आणि विश्वास गायकवाड यांनी कव्वालीचा प्रोग्राम 14 तारखेला संध्याकाळी 7 नंतर आयोजित केला आहे। ह्यासाठी त्यांचे कार्यक्रमाचे आयोजित करणारे एक केजन फाउंडेशन ते सर्व सभासद आमचे यांनी मिळून आणि विश्वास गायकवाड यांनी मिळून हे कार्यक्रम आयोजित पार पाडणार आहे। तरी ह्या कार्यक्रमाला सर्व बांधव आणि सर्व आपल्या गोट्याचे किंवा बाहेर काही सर्व उपस्थित राहावे अशी आमची अपेक्षा आहे। आणि हा कार्यक्रम आम्ही सहसंमतीने सद्भावनाने पार पाडू ही सर्वांची आमची अपेक्षा आहे। सर्वांनी हजर राहावे ही आमची अपेक्षा आहे।